अनिशाज रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण पांढरे शुभ्र मस्त असे रसगुल्ले करणार आहोत बंगाली स्टाईल। तर रसगुल्ले करताना खूप छोट्या छोट्या चुकांमुळे रसगुल्ले एकदम असे परफेक्ट होत नाहीत। काही जणांकडून आपण ते व्यवस्थित कुक नाही केले तर ते पाकामध्येच विरघळून जातात किंवा मग त्याच्यामध्ये पाक आहे तो रसगुल्ल्यामध्ये येत नाही किंवा मग असे रबर सारखे होतात। खूप काही छोट्या छोट्या गोष्टींमुळे चुका होतात। तुम्हाला एकदम परफेक्ट अशा टिप्स सोबत आज मी रसगुल्ले कसे करायचे हे सांगणार आहे। आणि काहींचे रसगुल्ले चपटेही होतात, त्यांना गोल आकार येत नाही, त्यांनी गोल केलेला असतात तरी व्यवस्थित टेस्टी येत नाही, जाळीदार होत नाहीत ते। अशा खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपण रसगुल्ले करतो, त्यामुळे ते फसले जातात काही छोट्या छोट्या चुकांमुळे। तुम्हाला आज मी एकदम परफेक्ट टाइमनुसार सांगणार आहे। चला तर मग आपण रेसिपीला स्टार्ट करूया। सगळ्यात पहिल्यांदा आपण रसगुल्ले करण्यासाठी दूध फाडण्यासाठी मी इथे विनेगरचा वापर केलेला आहे। तुम्ही विनेगरच्या ऐवजी लिंबाचा रस घेतला तरी चालेल। मी इथे 6 चमचे विनेगर घेतलेला आहे। जो आपला रेग्युलर स्पून असतो त्याने मी 6 चमचे विनेगर आणि जेवढं विनेगर घेतलेलं आहे तेवढं 6 चमचे मी नॉर्मल रूम टेम्परेचरवरचं पाणी घेतलेलं आहे। आणि आता मी 1 लिटर दूध एक उकळी काढून घेतलेलं आहे। मी इथे गाईचं दूध घेतलेलं आहे आणि तुम्ही सुद्धा गाईचंच दूध घ्यायचं, कारण जे आपण म्हशीचं दूध घेतो त्यामध्ये जास्त फॅट असतात आणि त्याच्यामुळे रसगुल्ले हे रबरी आणि असे चिवट होतात, त्यामुळे गाईचंच दूध घ्यायचं। आता याला एक उकळी काढल्यानंतर अगदी 2च मिनिटं आपण हे दूध असंच ठेवणार आहोत, कारण लगेचच्या लगेच आपण ते दूध फाडायला घ्यायचं नाहीये। तुम्हाला मी टाइम यासाठी दाखवते कारण सेम तोच टाइम तुम्ही सुद्धा फॉलो करायचा आहे। बरोबर 2 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आता मी रसगुल्ल्यामध्ये विनेगर टाकायला स्टार्ट करणार आहे। तर तुम्ही एकदा मिक्स करून घ्यायचं विनेगर आणि पाणी टाकायच्या आधी, आणि एकदमच त्यामध्ये टाकायचं नाहीये, 2-2 चमचे टाकायचं आणि दूध आहे ते मिक्स करून घ्यायचं। एकदमच दूध फाडायचा प्रयत्न करायचा नाहीये, हळूहळू त्यामध्ये विनेगर टाकायचं आणि हळूहळू दूध आपलं फाटल्या जात आहे। तुम्ही बघू शकता 2च चमचे विनेगर टाकल्यानंतर दूध फाटायला सुरुवात झालेली आहे। जर तुमचं विनेगर संपलं आणि दूध आणि जे आपलं पनीर आणि पिवळं पाणी आहे ते जरी वेगळं झालं नाही तरी तुम्ही अजिबात कंटाळा करायचं नाही, लगेच विनेगरच्या आणखी 2 चमचे बनवायचे, कारण काही दूध 7 ते 8 चम्मचमध्ये फाटलं जातं, काही दुधाला कमी विनेगर लागतं। आता तुम्ही बघू शकता आपलं विनेगर आणि पाणी राहिलेलं आहे आणि आपलं पिवळं पाणी आणि पनीर आहे ते असे एकदम दाणेदार वेगवेगळं झालेलं आहे। तोपर्यंत विनेगर त्यामध्ये टाकत राहायचं आणि दूध फाडत राहायचं आहे। अशा पद्धतीने झाल्यानंतर आपण यामध्ये लगेचच 1 ग्लास पाणी टाकणार आहोत, कारण दुधाचं जे पाणी आहे ते पिवळं पाणी ते खूप गरम असतं आणि त्यामुळे ते जे पनीर आहे ना ते रबरी होतं ते गरम पाण्यामध्ये तसंच ठेवल्यामुळे। ही चूक खूप जण करतात की ते तसंच थंड होण्यासाठी ठेवून देतात, तसंच ते ठेवायचं नाहीये। त्यामध्ये थंड पाणी ओतायचं, म्हणजे रूम टेम्परेचरवरचं पाणी, आणि लगेचच ते आपण गाळून घ्यायचं आहे। त्यासाठी मी एक सुती कपडा ओला करून घेतलेला आहे आणि खाली एक पातेलं ठेवलेलं आहे रिकामं। हे पनीरचं पाणी आहे ते आपण त्यामध्ये टाकणार आहोत आणि लगेचच गाळून घेणार आहोत। अजिबात गरम पाण्यामध्ये पनीर ठेवायचं नाहीये, नाहीतर ते रबर सारखं होतं। आता यामध्ये आपण रूम टेम्परेचरवरचंच पाणी यामध्ये टाकणार आहोत आणि जे पनीर आहे ना ते व्यवस्थित असं वॉश करून घेणार आहे, कारण त्यामध्ये विनेगरचं आंबटपणा किंवा लिंबू तुम्ही टाकलेला असेल, लिंबाने फाडलेला असेल दूध, त्याचं आंबटपणा राहू नये, त्यामुळे ते 2 ते 3 पाण्याने छान असं वॉश करून घ्यायचं आहे। त्यानंतर आणखी एक महत्त्वाची टिप, जेव्हा आपण ह्या पनीरमधून पाणी काढतो ना तेव्हा काही जण अति प्रमाणामध्ये यामधून पाणी काढतात, तर काही जण याच्यामध्ये खूपच पाणी ठेवतात, त्यामुळे रसगुल्ले ना व्यवस्थित होत नाही, त्याच्यावरती क्रॅक येतात। तर सगळ्यात महत्त्वाची टिप्स, जोपर्यंत त्यातलं पाणी स्वतःहून जे खाली येत आहे ना ते येऊन द्यायचं, पाणी पातेल्यामध्ये पडत आहे ते आता तुम्ही बघू शकता थेंब थेंब पाणी पडत आहे, तर असं जोरात फक्त 4 वेळा प्रेस करायचं आहे। आता मी 3 वेळा प्रेस केले आणि हे 4, फक्त 4 वेळा प्रेस करायचं। जास्त गोल असं कापड फिरवून त्यातलं खूप असं एकदम गोल गोल करून त्यातलं पाणी अजिबात काढायचं नाहीये। आता एक चाळणी घेतलेली आहे मी आणि हे कापड त्यावरती ठेवणार आहे आणि यावरती 1 किलो इतपतच वजन यावर ठेवायचं। 1 किलोपेक्षा जास्त यावर वजन ठेवायचं नाहीये, नाहीतर त्यामधलं जे सगळं पाणी आहे ते सगळंच निघून जाईल। इथे मी एक उकळी त्यावर ठेवलेली आहे आणि हे एकदम 5च मिनिटं फक्त ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण रसगुल्ल्यांसाठी पाक करून घेऊया। तर यामध्ये मी 1 कप साखर घेतलेली आहे,
तुमच्याकडे असे कप नसतील तर तुम्ही पावशर साखर घ्या किंवा एक मोठ्या वाटीने पावशर इतपत साखर घ्यायची आहे. एक लिटर दुधासाठी 1 कप साखर घेतलेली आहे आणि त्याच कपने आपण 2 कप यामध्ये पाणी टाकणार आहोत. काही जण रसगुल्ल्याच्या पाकसाठी खाण्यासाठी वेगळा पाक बनवतात, शिजवण्यासाठी वेगळा पाक बनवतात. आपण 2 पाक बघणार नाहीये, म्हणजे 2 पाक करणारच नाहीयेत, एकच पाक करणार आहे. तोच आपण पाक काढून घेणार आहोत. आता एकदम फास्ट गॅस ठेवायचा. पूर्ण रसगुल्ल्याची जेवढी ही पूर्ण प्रोसेस आहे त्यामध्ये गॅस हा फास्टच ठेवायचा. अजिबात मीडियम किंवा मग स्लो गॅसवरती कुठलीच प्रोसेस करायची नाहीये. आता तुम्ही बघू शकता साखर आपली वितळलेली आहे आणि एक उकळी आलेली आहे. लगेचच गॅस ऑफ करायचा आणि आपण जे पाक आहे त्यातला अर्धा पाक एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे आणि अर्धाच पाक आपण कढईमध्ये ठेवणार आहोत रसगुल्ले शिजवण्यासाठी. आणि हा पाक आपण रसगुल्ल्यासोबत खाण्यासाठी ठेवलेला आहे साईडला. तो रूम टेम्परेचरवरती थंड करून घ्यायचा. आणि आपण जे राहिलेला अर्धा पाक आहे त्यामध्ये 3 कप पाणी टाकलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अर्धी कढई इतपत पाणी आपलं असायला पाहिजे. कारण जर आपलं अर्धी कढई इतपत पाणी नसेल ना तर त्यानंतर ते रसगुल्ले तळाशी जातात आणि त्यामुळेच ते चपटे होतात. चपटे होण्याचं हे एकच कारण आहे की त्यामध्ये पाक राहत नाही. आता आपण 5 मिनिटं झालेले आहेत. जे आपलं पनीर आहे ते तुम्ही बघू शकता एका मोठ्या प्लेटमध्ये मी काढून घेते. छोट्या प्लेटमध्ये नाही काढून घ्यायचं. आणि तुम्ही हे असं जेव्हा पनीर असं वेगळं करता ना तेव्हा मध्ये ना त्याच्यामध्ये पाण्याचं मॉइश्चर राहिलेलं असतं, तेव्हा ना आवाज येतो पाण्याचा. जेव्हा तुम्ही पनीर वेगळं करत असता तेव्हा जर तसा आवाज आला ना तर याचा अर्थ समजायचं की तुमचं जे पनीर आहे ना त्यामध्ये पाणी ना एकदम परफेक्ट असं राहिलेलं आहे. आणि जे आपला हा खालचा भाग आहे ना हाताचा त्याने जोरात असं प्रेस करून 2 मिनिटं आपण असंच मळून घेणार आहोत. जर तुम्हाला खूप ड्राय वाटत असेल ना तुमचं पनीर तर यावरती 2 चमचे पाणी शिंपडून घ्यायचं. पण मी सांगितलं त्याप्रमाणे केलं ना तर यावरती पाणी टाकायचीही गरज पडणार नाही तुम्हाला. पण जर लागलंच तर तुम्ही यावरती अगदी 2च चमचे पाणी शिंपडू शकता. आता मी इथे 2च मिनिटं पनीर एकदम असं मिक्स करून घेतलेलं आहे. यावरती अर्धा चमचा मी मैदा टाकलेला आहे. तुम्ही मैद्याच्या ऐवजी कॉर्नफ्लॉवर टाकलं तरी चालेल. आणि पुन्हा 3 मिनिटं असंच आपण मळून घेणार आहे. हे आपण 1 लिटर दूध घेतलं होतं. 1 लिटर दूधसाठी 5च मिनिटामध्ये आपलं जे आहे डो तो तयार होतो. जर तुम्ही जास्त दूध घेतलं तर तुम्हाला 2-4 मिनिटं जास्त लागू शकतात. आता तुम्ही बघू शकता बरोबर 5 मिनिटं झालेले आहेत आणि आपला डो आता रेडी आहे. आता त्याला मी एकदम असं 2 लाईनमध्ये डिवाईड करून घेते आणि 2 स्ट्रेट लाईन करून घेणार आहोत आपण रसगुल्ले सेम साईजचे होण्यासाठी. आता 2 लाईन मी करून घेतलेल्या आहेत. हे आपण कट करून घ्यायचे आहे. अशाच प्रकारे मी सेम साईज रसगुल्ले होण्यासाठी असे कट करून घेतलेले आहेत. आणि आपले जे रसगुल्ल्याचे बॉल्स आहेत ते सुकून जाऊ नयेत, म्हणजे त्यातलं मॉइश्चर निघून जाऊ नये, त्यामुळे मी इथं ओला कपडा करून त्यावरती झाकून ठेवलेला आहे. आता एकदम हलक्या हाताने, खूप जोरात प्रेस करायचं नाहीये, कारण आपण खूप जोरात प्रेस केलं ना त्याच्यामधलं ना एक्स्ट्रा मॉइश्चर असतं ना ते निघून जातं आणि त्यावर क्रॅक येतात. तुम्ही बघू शकता एकदम हलक्या हाताने मी रसगुल्ल्याचे बॉल्स करून घेतलेले आहेत. एकदम हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आहे, खूप जोरात प्रेस करायचं नाहीये. हलक्या हाताने केल्यानंतर तुम्ही बघू शकता एक पण क्रॅक तुम्हाला बॉल्सवरती दिसत नाही, अगदी एकही क्रॅक नाही. जर आपल्या बॉल्सवरती क्रॅक दिसत नसेल ना याचा अर्थ ते अजिबात आपले पाण्यामध्ये विरघळून जाणार नाहीत किंवा मग फुटणार नाही. आता पाणीला ही एकदम महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट टिप्स आहे अशी की जेव्हा आपण रसगुल्ले पाण्यात टाकणार ना तेव्हा पाण्याला उकळी येणं ना खूप महत्त्वाचं. जेव्हा असे वरती बबल्स आणि उकळी आलेली असेल ना पाण्याला तेव्हाच त्यामध्ये रसगुल्ले टाकायचे, बरोबर मध्ये टाकायचे. कारण उकळी जेव्हा येत असते ना तेव्हा पाण्याचं नाही का एकदम हाय टेम्परेचर असतं, मग ते रसगुल्ले लगेच आकार घेतात. त्यामुळे एकदम बरोबर मध्ये टाकायचे. 1 लिटर दूधपासून आपले 19 रसगुल्ले झालेले आहेत. आता असे बरोबर मी मध्ये टाकलेले आहेत आणि गॅस मोठाच ठेवायचा मी तुम्हाला सांगितलंय सगळ्या प्रोसेसमध्ये. आता अगदी 2च मिनिटं आपण असंच ह्याला कुक करून घेतलेलं आहे. यावरती प्लेट अजिबात झाकून ठेवलेली नाहीये. आता आपण यावरती प्लेट झाकून ठेवणार आहोत. तर पूर्ण प्लेट झाकून ठेवायची नाहीये, थोडीशी साईड आहे ना ती हवा बाहेर जाण्यासाठी थोडीशी प्लेट आपल्याला ओपन ठेवायची आहे. आता बरोबर 5 मिनिटं आपण हे असेच होऊन देणार आहेत मोठ्या गॅसवरती. तुम्ही बघू शकता 5 मिनिटानंतर रसगुल्ल्यांची साईज
किती मोठी, म्हणजे तसे जे आपण रसगुल्ले बनवले होते त्यापेक्षा ना दुप्पट मोठे असे झालेले आहेत. जसं जसं आपण ते कुक करणार ना त्याची साईज मोठी होते. एकदम हलक्या हाताने चम्मचने त्यांना ना एकदम असं मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा आपण प्लेट 2च मिनटं यावरती ठेवणार आहोत. परत एकदा अशी ओपन ठेवायची प्लेट. आता 2 मिनिटानंतर बघू शकता हे जे बबल्स आहेत ना वरती आलेले, त्या बबल्समुळे ना आपली रसगुल्ल्याची वरची साईज पण एकदम व्यवस्थित कुक होते. आणि तुम्ही बघू शकता आपल्या कढईमध्ये अजूनही पाक आहे. जर यामध्ये पाक जर तळाशी जायला लागला ना तर लगेचच गरम पाणी करून यामध्ये टाकायचा, कारण पाक असणं महत्त्वाचं आहे, नाहीतर रसगुल्ले चपटे होतात. तुम्ही बघू शकता रसगुल्ल्यांची साईज आता तिप्पट मोठी झालेली आहे आणि एकदम परफेक्ट असे गोल झालेले आहेत. जर यातलं पाणी कमी झालं ना तर ते खाली गेल्यानंतर चपटे होतात. आणि मी सांगितलं तेवढं जर तुम्ही पाणी यूज केलं ना तर एक्स्ट्रा पाणी टाकायची गरजच पडणार नाही. आता आणखी 1 मिनटं यावरती प्लेट झाकून ठेवणार आहे मी. 1 मिनटं झालेलं आहे. आता मी गॅस ऑफ करते आणि हे असेच कढईमध्ये फक्त 2 मिनटं ठेवायचे आहे. खूप जास्त वेळ ठेवायची नाही आहे. इथे मी एक बर्फाचं पाणी घेतलेलं आहे ते एका मोठ्या स्टीलच्या पातेल्यामध्ये, आणि जे रसगुल्ले आहेत ना ते मी 2 मिनटं कढईत ठेवले होते आणि हे आता पाकासहित आपण बर्फाच्या पाण्यामध्ये टाकणार आहोत. ते बर्फाच्या पाण्यामध्ये का टाकायचे, कारण जेव्हा आपण पाकात टाकणार तेव्हा त्यांना एकदमच असं थंडावा मिळणार नाहीसाठी आपण बर्फाच्या पाण्यात टाकत आहोत. आणि त्यासोबत थोडं थोडं पाकही त्या रसगुल्ल्यांसोबत टाकायचं, कारण बर्फाच्या पाण्यात काय साखर नाही आणि पाकामध्ये आपली गोडपणा आहे, तो गोडपणा रसगुल्ल्यांमधला कमी होऊ नये त्यासाठी आपण प्रत्येक रसगुल्ला हा पाकासहितच त्यामध्ये टाकायचा. आणि अगदी 1च मिनटं ते बर्फाच्या पाण्यात ठेवायचं आणि त्याला एकदम असं हलक्या हाताने प्रेस करायचं, त्यातला पाक काढायचा. आणि जे आपला फ्रीजमध्ये आपण पाक ठेवलेला होता थंड रूम टेम्परेचरवरती पाक आल्यानंतर तो मी फ्रीजमध्ये ठेवला होता, त्या पाकामध्ये रसगुल्ले सगळे टाकून घ्यायचे आहेत. बर्फाच्या पाण्यात अजिबात ठेवायचे नाही आहे. आणि तुम्ही ह्या सगळ्या टिप्स यूज केल्या ना तुमचे रसगुल्ले अजिबात रबरी किंवा मग असे लगेच पाण्यामध्ये टाकल्यानंतर कुक करताना विरघळतात असं अजिबात होणार नाही. आता तुम्हाला एक्स्ट्रा अजून पाक हवा असेल तर तो आपल्या कढईमध्ये आपण कुक करायला जो पाक वापरला होता ना तो यावरती मी वरून टाकलेला आहे. तुम्ही बघू शकता एकदम छान आणि मोठे पांढरे शुभ्र असे आपले रसगुल्ले झालेले आहेत. आता हे आपण फ्रीजमध्ये ठेवूयात अगदी 2 ते 3 तासांसाठी. त्यानंतर याची टेस्ट अप्रतिम लागते. तुम्ही आत्तासुद्धा बघू शकता किती स्पॉन्जी झालेले आहेत. ते प्रेस केलं ना त्यातून लगेचच पाक येतो आहे आणि जी त्याची साईज आहे ती पण तो लगेच साईज 2 मिनिटानंतर पकडत आहे. आता तुम्ही बघू शकता 3 तासांनंतर आपले रसगुल्ले एकदम परफेक्ट असे सेट झालेले आहेत. मी यातला पाक थोडासा काढून घेतलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. आता मी तुम्हाला एक रसगुल्ला दाखवते. प्रेस करून तुम्ही बघू शकता किती मस्त असं त्यातून पाक येत आहे. एकदम छान असे मुरलेले आहेत आणि एकदम सॉफ्ट हलवाई स्टाईल आपले रसगुल्ले झालेले आहेत. तुम्हाला मी पूर्ण प्रोसेस ही हलवाई स्टाईलच दाखवलेली आहे. आता मी तुम्हाला एक रसगुल्ला तोडूनही दाखवते. तुम्ही बघू शकता यामध्ये ना भरपूर असा पाक आहे. जेव्हा आपण रसगुल्ला तोडतोय ना तेव्हा पण यातून पाक येतोय बाहेर. हे बघा मस्त असे जाळीदार झालेले आहेत. जेव्हा आपले रसगुल्ले आपण बघतो ना आतमध्ये असे जाळी आलेले असेल ना याचा अर्थ आपले रसगुल्ले एकदम परफेक्ट झालेले आहेत. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी अनिशाज रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. अनिशाज रेसिपीला सबस्क्राईब करा. थँक्यू.